आज आपण ऐकणार आहोत द मा मिरासदार यांच्या फुकट या पुस्तकातील जुळ्या भावंडांची गोष्ट। गोपाळने ते पत्र एकदा वाचले, डोळे मिटून ते खाली ठेवले, पुन्हा उचलून बारकाईने वाचले। त्याने सुस्कारे सोडीत असा प्रकार 4-5 वेळा तरी केला असावा। वास्तविक त्या पत्रात काही विशेष दिलफोडक बातमी होती अशातला काही भाग मुळीच नव्हता। त्याचा जानी दोस्त किलबिले ह्याच्या बहिणीचे तंजावरला लग्न होणार होते। त्याला येण्याचे आग्रहाचे निमंत्रण त्या पत्रात गणपतने दिले होते, सोबत लग्नपत्रिकाही होतीच। मद्रासमध्ये चिटॉल अँड गेन्सर्स या नावाची जी अवाढव्य युरोपियन फर्म आहे तिच्यामध्ये गोपाळ टायपिस्टचे काम करत होता। वुडस्टोन हे नाव धारण करणारा एक इरसाल महात्मा या कंपनीचा मॅनेजर होता। अतिशय खास आणि तरेवाईक अशी ती स्वारी होती। पगारवाढ आणि रजा या बाबतीत त्याची मान्यता मिळवता कारकून अगदी रडकुंडीला येत असत। पाहिजे त्यावेळी रजा झटकन मिळाला आहे असा भाग्यशाली प्रसंग ऑफिसातील तमाम कारकुनांपैकी एकालाही आठवत नव्हता। गोपाळ अगदी गोंधळून गेला होता। तंजावरला लग्नाला जाऊन मजा करून निवांतपणे परत यायचे म्हणजे व्यवस्थित 1 आठवड्यांची रजा काढणे आवश्यक होते। पण वुडस्टोन साहेबापुढे जाऊन रजा मागणे आणि दगडावर डोके फोडणे सारखेच परिणामकारक होते। वुडस्टोन साहेबाकडे जाऊन रजा मंजुरीची अपेक्षा ठेवणारा माणूस म्हणजे जगातील सर्वात मोठा आशावादी असला पाहिजे हा त्याचा खासगी सिद्धांत आपल्या समव्यवसायी कारकून मंडळीला सांगून त्याने कितीतरी वेळा हसण्याचा खोकला पिकवला होता। छत साहेब आपल्या अर्जाकडे ढुंकून देखील मारणार नाही याची त्याला मनोमन पूर्णपणे खात्री पटली होती। ही संधीशीर आघाडी पूर्णपणे कुचकामी होती। त्याने आपले डोके जोरजोराने खाजवायला सुरुवात केली। दुपारी 2च्या सुमारास त्या ऑफिसात नेहमीप्रमाणे अगदीच शांतता असे। आजही यावेळी पूर्णतः शांत निस्तब्ध वातावरणात काम चालू होते। तोच एकी सगळे कारकून आपले काम अर्धवट टाकून घाबऱ्या आवाजामध्ये उठले आणि टायपिस्ट शेजारी गोळा झाले। गोपाळला जबरदस्त मूर्छा येऊन तो पडला होता। हातापायांची हालचाल होत नव्हती। संपूर्ण निश्चेष्ट अवस्थेत गोपाळ उताना पडला होता। निरनिराळ्या उपायांनी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न कारकून मंडळी करू लागली, पण गोपाळची बेशुद्ध अवस्था जबरदस्त होती। तो असल्या किरकोळ उपायांनी शुद्धीवर थोडे येतोच। होता ही बातमी मॅनेजरच्या कानावर गेली आणि वुडस्टोन टाकटोक आवाज करत धावतच तिथे आला। हेडक्लार्क साहेबांनी त्याची नाडी चाचपल्यासारखी केली आणि ते काहीतरी मनाशीच पुटपुटले। नंतर त्यांनी मॅनेजरकडे तोंड वळवले आणि म्हटले, मला वाटतं अतिशय अशक्तपणामुळे हा प्रकार घडला असावा। त्याच्या मेंदूला अशक्तपणा आलेला दिसतो। हेड क्लार्कचे सारे बोलणे गोपाळला ऐकू येत होते आणि तो मनातल्या मनात खिदळत होता। त्याने हेड क्लार्कचे मनापासून धन्यवाद दिले आणि स्वतःची योजना तडीला केल्याबद्दल स्वतःचीच मनातल्या मनात पाठ थोपटली। थोड्या वेळाने गोपाळने मॅनेजर साहेबांच्या खास खोलीत प्रवेश केला आणि वुडस्टोनला जोरदार सलाम ठोकला। माझी प्रकृती फार अशक्त झाली आहे साहेब। मला कमीत कमी 1 आठवड्याची रजा आवश्यक आहे, म्हणजे मी पूर्णपणे विश्रांती घेऊ शकेन। तरी कृपा करून 1 आठवड्याची रजा मंजूर करावी अशी विनंती आहे, गोपाळ नम्रपणे म्हणाला। वुडस्टोन साहेबांचे हृदय आश्चर्यकारक रीतीने कळवळले। गोपाळचा तो खोल गेलेला दीनवाणा आवाज आणि मघा पाहिलेली त्याची अवस्था यांनी त्याचे हृदय विद्ध होऊन गेले होते। त्यांनी जरा वेळ गोपाळकडे निरखून पाहिले आणि म्हटले, अच्छा, रजा मंजूर केली आहे मी, पण पूर्णपणे विश्रांती घे हं। उगीच कुठे हिंटाना दिसलास तर याद राख। हा साहेब, असं कसं होईल? गोपाळ अदबीने दात विचकून म्हणाला। त्याचे काम झाले होते। त्याने साहेबांचे आभार मानून आपला रस्ता सुधारला। आपले हृदय आनंदाने आतल्या आत नाचत आहे असे त्याला वाटू लागले। आता आठवडाभर चैन मजा करायची। त्याने रात्रीचीच गाडी पकडली आणि तंजावरला धूम ठोकली। तंजावरला लग्नाचा समारंभ अगदी धूमधडाक्यात साजरा झाला। दोघा मित्रांनी खूप गप्पा गोष्टी केल्या। ते गावात मनसोक्त भटकले आणि त्यांनी चिक्कार चैन केली। अशा मजेत 4-5 दिवस कसे गेले त्याला सुद्धा कळले नाही। रजा संपायला 2च दिवस राहिले होते। 3ऱ्या दिवशी 9:30 वाजता गोपाळला आपल्या ऑफिसात नेहमीप्रमाणे उपस्थित राहणे भाग होते। हा विचार मनात आला की त्याला पुन्हा अस्वस्थता वाटे, पण त्याला इलाज नव्हता। शनिवारी रात्री तंजावरवरून निघायचे आणि रविवारी सकाळी मद्रासला पोहोचायचे।
असा त्याने बेत आखला होता. म्हणजे रविवारी विश्रांती घेऊन प्रवासामुळे आलेला शिणवटा घालवता येईल आणि सोमवारी अगदी व्यवस्थित ऑफिसला जाता येईल, असा त्याचा हिशेब. त्रिचनापल्लीहून मद्रासला जाणारी इंडो सलोन एक्सप्रेस रात्री 10 वाजता जेव्हा तंजावरच्या प्लॅटफॉर्मवर येऊन उभी राहिली तेव्हा सगळीकडे विलक्षण गर्दी उसळून राहिली होती. माणसांचे अगदी बेमाप पेव फुटल्यासारखे दिसत होते. बायका, माणसे, मुले, शेकडो प्रकारचे उतारू जागा मिळवण्यासाठी धडपड करीत इकडे तिकडे जोराची धावपळ करीत होते. एकमेकांना चेंगरीत, धक्काबुक्की करीत एवढीशी का होईना जागा मिळावी याबद्दल जो तो निकराची कोशिश करीत होता. आणि जागा मिळाल्यावर वैकुंठाला सदेह गेल्याचा आनंद ज्याला त्याला होत होता. गोपाळही हातात पिशवी घेऊन जागेच्या अपेक्षेने इकडे तिकडे गडबडगुंडा करीत होता. माणसाला जागेची किती जरुरी आहे या विषयावर एखादा निबंध लिहिण्याइतकी सामग्री आपल्याजवळ आता